साखर उत्पादनाला वेगात आता सुरुवात झालेली आहे। पुणे विभागामध्ये 102 लाख क्विंटल साखर आहे, तर 102 लाख क्विंटल म्हणजे 3000 क्विंटल साखरेचं उत्पादन आहे। पुणे विभागातील ऊस गाळप हंगामानं आता जोर पकडलेला आहे। साखर उत्पादनाला जोर आलेला आहे। पुणे विभागामध्ये आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि त्यामुळे आता पुणे विभागातील ऊस गाळप हंगामानं देखील चांगला जोर पकडल्याचं दृश्य आहे। राज्यात साखरेचा सर्वाधिक खरं तर उदार विभाग म्हणून कोल्हापूर विभागाला पाहिलं जातं। कोल्हापूरमध्ये 10.39% इतका आता उत्पादन होताना दिसतंय। पुढील काही दिवसांमध्ये साखरेचा उतारा आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे 31 साखर कारखान्यांचे पूर्ण क्षमतेनं गाळप सुरू आहे। प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, अतिशय पुणे विभागाकरता गोड बातमी म्हणायला हवी। पुणे विभागात 102 क्विंटल साखरेचं उत्पादन आहे। म्हणजे सगळा पश्चिम महाराष्ट्र येतो, ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या साखरेचं उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। साखर कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पुणे विभागात आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन हे साखरेचं झालेलं आहे आणि गाळप हंगामाने कुठेतरी जोर पकडलेला या निमित्तानं पाहायला मिळतोय। जवळपास 1,14,92,000 टन ऊसाचे गाळप हे पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे राज्यात हा साखरेचा सर्वाधिक जो उदार दर आपण ज्याला म्हणतो तो कोल्हापूर विभागामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। तिथं जवळपास 10.39% इतका जो दर आहे तो सुद्धा पाहायला मिळतो आणि या पुढील काळामध्ये या साखरेचा उतार आणि जो भाव आहे तो सुद्धा वाढण्याची शक्यता आहे ती सुद्धा सांगितलेली आहे। पुणे विभागात एकूण सहकारी आणि खासगी असे 31 साखर कारखाने आहे जे पूर्ण क्षमतेने सध्या त्यांचं गाळप आहे ते सुद्धा सुरू झालेलं पाहायला मिळते आणि त्यातनं हे जे साखरेचे उत्पन्न आहे ते जवळपास 102 लाख क्विंटल आहे ते झाल्याची माहिती मिळालेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।